बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदाची भरती निघाली आहे. तर त्यासाठी क्रायटेरिया काय लागणार आहे ते पाहू शकतो की आपण की जाहिरात जो क्रमांक आहे तो अजून काही नमूद केलेला नाहीये त्यांनी. टोटल जागा ह्या 36 आहेत. पदाचे नाव हे पर्सनल असिस्टंट म्हणजेच स्वीय सहाय्यक म्हणून राहील. शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर पदवीधर शॉर्ट हँड शब्द म्हणजेच 120 शब्द हे प्रति मिनिटाला. तुम्हाला इंग्रजी टायपिंग आवश्यक आहे 50 शब्द प्रति मिनिटाला. वयाची अट ही 21 ते 38 वर्ष राहील. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट राहील. नोकरीच्या ठिकाणी मुंबई राहील. ह्याची जी काही फी असणार आहे मित्रांनो ही 1000 रुपये राहील. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 सप्टेंबर राहील. तर यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन हे कशा पद्धतीने करायचं या व्हिडिओचे टोटल ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण काय पाहू शकतो की इथे सिम्पली आपल्याला इथे जो काही पोस्ट आहे पोस्ट ऑलरेडी तिथे आलेला आहे. इथे आपल्याला जे काय तुमचा क्रायटेरिया असेल श्री वगैरे इथे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाका. त्यानंतर इथं जो काय आपला ऍड्रेस असेल तो ऍड्रेस टाईप करा. इथे आपल्याला आपला जिल्हा घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपला पिनकोड. त्यानंतर इथे आपली ईमेल आयडी टाकायची. मित्रांनो इथे फक्त आपली ईमेल आयडी टाकायची. @, टाकायचं नाही. आणि पुढे gmail.com टाकून द्यायचं. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. देन इथे जनरल फिमेल मेल जे काय असेल तुमचं टेक करा. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन हे ऑटोमॅटिक येऊन जाईल. रिलिजन तुमचं जे काय हिंदू मुस्लिम जे काय असेल ते टाका. त्यानंतर तुमची यातून कुठली कास्ट कॅटेगरी SC ST OBC जे काय असेल ते टाका. आणि त्यानंतर तुमची जी काही कास्ट असेल ती नमूद करा. इथे समजा जसं की मराठा बौद्ध ख्रिश्चन असं जे काय असेल ते टिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची टाईप करून घ्यायची आहे. तर या तारखेनुसार इथे तुम्ही डेट ऑफ बर्थ घेसाल ते ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला फिल झालेली दिसेल. मी इथे एक एक्झाम्पल मध्ये घेत आहे मित्रांनो. इथे प्लेस ऑफ बर्थ म्हणजेच तुमचं जन्म ठिकाण टाकायचं आहे मित्रांनो. जे काय तुमच्या टीशीवर नमूद असेल ते. इथे तुमचं स्टेटस टाका मॅरिड अनमॅरिड जे काय असेल ते. त्यानंतर वेदर कॅन्डिडेट इज डिफरंटली एबल पर्सन म्हणजे तुम्ही हँडिकॅप आहात का हँडिकॅप म्हणजे अपंग वगैरे आहात चाल तर येस करा. त्यानंतर ते कशामध्ये हँडिकॅप आहे वगैरे पार्शियली आहे परमनंटली आहे म्हणजे नंतर झालेले आहात तुम्ही का तुम्ही जन्मताच आहात ते जे असेल ते टाका. अन्यथा नसेल तर नो इथे सिम्पली क्लिक करून घ्या. देन इथे आपल्याला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे. एज्युकेशन डिटेल्स मित्रांनो तुमच्याकडे या पद्धतीने जेवढे काही एज्युकेशन डिटेल्स आहेत त्या एज्युकेशन डिटेल्स इथे तुम्हाला फिलअप करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही 10वी करा. 10वी झाल्यानंतर 12वी करा. तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन टाका. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट टाका. डिप्लोमा टाका. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा टाका. MPhil PhD जे काय असेल ते टाका. इथे स्ट्रीम आता स्ट्रीम म्हणजे काय आहे जसं की तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स. आता 10वीला फक्त स्ट्रीम काय असणार आहे की मराठी स्ट्रीम करून टाका. इथे बोर्ड तुमची जो काही बोर्ड असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड वगैरे वगैरे. देन इथे पासिंग इयर आउट ऑफ म्हणजे तुम्हाला टोटल मार्क्स किती पडले आणि किती पैकी म्हणजे 500 पैकी तुम्हाला 340 वगैरे पडले जे काय असेल ते क्लास इथं निवडायचं तुम्हाला. इथे पर्सेंटेज तुम्हाला ऑटोमॅटिक फिल झालेले दिसतील. त्यानंतर 12वी घ्या. देन इथे ग्रॅज्युएट घ्या. तुमचं जेवढं काही एज्युकेशन झालेलं आहे तेवढं घ्या. पण मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं ग्रॅज्युएट कंप्लीट असणं आवश्यक आहे. कारण यासाठी तुम्हाला तो क्रायटेरिया लागणार आहे. देन इथे खाली थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इज द कॅन्डिडेट डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र येस म्हणजे तुम्ही जे काही कॅन्डिडेट आहात ते महाराष्ट्राचे आहात का हो. त्यानंतर तुम्हाला मराठी लँग्वेज हिंदी इंग्लिश माहिती आहेत का तिन्ही याच्यावर टिक करून टाका मित्रांनो. देन डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे हा कॅन्डिडेट कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काय काम करतो का नाही. स्टेट पार्शियली टायपिंग क्वालिफिकेशन पर्टिक्युलर नाही. त्यानंतर शॉर्ट हँड आता इथे आपल्याला मित्रांनो इथे थोडंसं कन्फ्युजन आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर काय अनुभव आहे का नाही. स्टेट पर्टिक्युलर ऑफ कम्प्युटर कोर्स असेल तर येस करा. येस केल्यानंतर इथे आपल्याला जो काय आपला झालेला आहे MSCIT टायपिंग जे काय झाले आहे ते इथे टाका. आणि मित्रांनो इथे तुम्हाला मी सांगतो म्हटलं होतं ना तर हे बघा इथे आपला स्टेट पार्शियली इथे येस करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे टायपिंग असणे अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे टायपिंग झाल्यानंतर इथे इंग्लिश हे 50 कंपल्सरी म्हणजेच प्रति मिनिटाला 50 शब्द. ठीक आहे हे तुम्हाला कळलंच असेल. देन इथे पण तुम्हाला येस करायचं आहे. इथे काय विचारते बघा आता इथे काय आहे की इंग्लिशचे 120 शब्द. यस हे पण तुम्हाला आवश्यक आहे.
तर इथे थोडं स्क्रोल डाऊन करा, एक्सपिरियन्स अनुभव वगैरे आहे का नाही. देन तुमच्याकडे वेदर कॅन्डिडेट हॅज एनरोलमेंट, कधी नावात बदल केला का नाही. इज देर एनी क्रिमिनल, तुमच्यावर काही कुठली केस आहे का, किंवा काही क्रिमिनल कोर्टामध्ये काही रेकॉर्ड आहे का, नो. देन तुमच्यावर काही इन्क्वायरी चालू आहे का नाही. देन परमनंटली डेबर्ड ऑफ नाही, एमपीएससी यूपीएससी मधून तुम्हाला कधी काढून टाकण्यात आलं का नाही. देन आता इथे मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की नेम अँड ऍड्रेस ऑफ टू रिस्पेक्टेबल पर्सन्स हू हॅव इश्यू कॅरेक्टर सर्टिफिकेट्स टू द कॅन्डिडेट्स. इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या गावातील जो काही रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत, म्हणजे जसं की पोलीस पाटील झालं, सरपंच झालं, ग्रामसेवक झालं, तलाठी झालं, या लोकांपैकी 2 लोकांचे तुम्हाला इथे नाव, त्यांचं पद, फॉर एक्झाम्पल इथे पोलीस पाटलाचं नाव टाका, इथे त्यांचं ऑक्युपेशन म्हणजेच जे काही पद आहे इथे पोलीस पाटील करा, त्यांचा मोबाईल नंबर टाका आणि त्यांचा ऍड्रेस टाका. परत इथे सरपंचाचं वगैरे टाका. ठीक आहे. देन इथे तुम्हाला एसबीआय कलेक्ट, इथे आजची तारीख टाकून इथे एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. इथे रजिस्ट्रेशन नंबर जनरेट म्हणजेच मित्रांनो इथे आपल्याला या लिंक वरती क्लिक करून सर्वप्रथम एक 50 रुपये 60 रुपये जे काही चलान असेल ते चलान इथे फिल करून घ्यायचं आहे. तर ते कशा पद्धतीने, तिथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाका, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस लाईन आणि एक्झामिनेशन फी जे काय असेल ते टाका. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे याची जी काय फी आहे हे 1000 रुपये फी आहे. तर हे फी भरल्यानंतर हे अशा काही स्टेप आहेत, 1 2 3 अशा स्टेप. आणि हे जे जेव्हा तुमचं कम्प्लीट होईल पेमेंट, त्यानंतर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल असा एक नंबर आला दिसेल एक्झाम्पलला. तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुम्ही कोण्या दिवशी पेमेंट केली त्याची तारीख आणि ते अमाऊंट ऑलरेडी येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो, देन इथे सिग्नेचर लावा आणि तुमचा कॅप्चा कोड टाकून सिम्पली आय ऍग्री ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म तुम्हाला भरलेला दिसेल. तिथे पहा, प्रिव्ह्यू करा आणि सबमिट करा. तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.